कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहायला हवं. चला तर सुंदर अशी दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सियाच्या टिफिनसाठी मी बनवते बेसन चिला, ज्यात मी ओवा, हळद, मीठ टाकलेलं आहे, जिरे आणि गाजर किसलेला, कोथिंबीर आणि बारीक कापून कांदा. आणि पौष्टिकही आहे आणि तिला पाहिजे होते आज चिले, नाहीतर माझा विचार होता आज गिलक्याची भाजी देऊ मुगाची डाळ टाकून, पण तिला हवा होता आज चिला. तर म्हटलं ठीक आहे, कारण त्यांच्यात थोडंफार त्यांच्या मनासारखंही द्यायला हवं, नाही तर मग तेही खायला कंटाळा करतात. आणि मग ते पीठ भिजवून ठेवलं, थोडं रेस्ट होऊ देऊ म्हटलं. तोपर्यंत सियाचे शूज पॉलिश करून घेते. आणि तुम्ही हवं तर त्या चिला बनवताना त्यात रवाही टाकू शकतात. त्यानंतर मग सियाने आंघोळ वगैरे केली आणि आता बाबा आले सियाचे, तर आता सर्व सियाला बाबाच्याच हाताने हवं आहे. आंघोळ पण बाबा करून देणार, ब्रश पण बाबा करून देणार, कपडे वगैरे सर्व बाबाकडून. त्यानंतर मग तिच्या नाश्त्यासाठी साबुदाण्याची खीर केली आणि तिचे चिल्ले बनवायला घेतले तिच्या टिफिनसाठी. तर तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता चिले, म्हणजे अगदी डोश्यासारखे पातळी करू शकतात किंवा थोडीशी जाडसरही ठेवू शकतात. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आता वेगवेगळ्या भाज्याही टाकू शकतात आणखी कुठल्या. सियाला कोथिंबीर एवढं जास्त नाही आवडत, ते मध्ये लागली की ती नको म्हणते खायला, त्यामुळे मी कोथिंबीरही नाही टाकलेली. तुम्ही टाकू शकतात कोथिंबीर किंवा आपली पत्ताकोबीही टाकू शकतात, अशा भाज्या टाकू शकतात. सो चला आता चाललं आहे चिला बनवायचं. आणि बघा खूप छान लागतो, जे आपणही आपल्यासाठी नाश्त्यासाठी करू शकतो, खूप छान लागतो. त्यानंतर मग मी तिला सोडून आले आणि ते म्हटले की मला पोहे बनव. मग त्यांच्यासाठी पोहे बनवत होते. आज तर माझा उपवास गुरुवार असल्यामुळे त्यांच्यासाठी पोहे बनवायला घेतले. आणि ते बऱ्याच दिवसापासून 2 महिन्यांपासून येते, त्यामुळे मग मी 2च कपवरती ठेवलेले. मग त्यांना म्हटलं मला वरतून कप काढून द्या आणखी, आणि त्यांच्यासाठी पोहे बनवले. त्यांनी नाश्ता केला आणि तेही गेलेत. आणि आता मग ते आले तेव्हा ते मला बोलले की मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. मग मी म्हटलं काय आणलं आहे? मी खूप खुश झाले. म्हटलं काय आणलं आहे बघू असं. आणि त्यांनी मला दाखवलं काय, तर तुम्ही बघा आता त्यांनी मला काय दिलं. ते मला बोलले की हे बघ तुझ्यासाठी हे आणलं आहे. मी म्हटलं किचन. मग मी म्हटलं काय आणलं तर आणून काय आणलं? किचन. तेही छानच होतं, पण किचन. मग म्हटलं काय खरं नाही, जाऊ दे ठीक आहे म्हटलं, चांगलं आहे. मग ते मला म्हणतात अरे नको नाराज होऊ, थांब तुला अजूनही काहीतरी आणलं आहे. मग त्यांनी मला हे दाखवलं. त्यांनी माझ्यासाठी एक टी शर्ट आणला आहे आणि सियासाठी 2 टी शर्ट, एक ब्लॅक आणि एक व्हाईट. म्हटलं चला ठीक आहे, थँक्यू. आणि छान आहे टी शर्ट, पण सियाला थोडे मोठे होतील अजून, पण ठीक आहे म्हटलं. आणि त्यानंतर मग मी मस्त 90च्या काळातले म्हणजे आपले जुने सॉंग्स लावलेत आणि मग माझ्या कामाला लागू म्हटलं. अजून माझ्यासारखं असं कोण आहे जे सॉंग लावून कामाला सुरुवात करतात? नक्की कमेंट करून सांगा. मला तर जुनेच गाणे आवडतात बाबा. त्यानंतर मग आठवण आली की म्हटलं मेथीची भाजी करायची होती त्यांच्यासाठी, आणि मला साबुदाणा, म्हटलं लाईट जाईल त्या अगोदर आपण मसाला वगैरे काढून ठेवू, कारण आता पावसाचं वातावरण होतं, म्हणजे चालूच होता पाऊस, त्यामुळे म्हटलं लाईटेच काही खरं नाही, केव्हाही जाऊ शकते, त्यामुळे आपण आपली ही तयारी करून ठेवलेली बरी. सो मी मेथीच्या भाजीसाठी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण असं काढलं सर्व थोडंसं पाणी टाकून, आणि त्या अगोदर माझ्या साबुदाण्यासाठी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या काढून घेतल्या. म्हणजे एकदा हे काढून ठेवलेलं असले, लाईटही नसली तरी काही टेन्शन नसतं. त्यानंतर मग यांच्या बॅग अनपॅक केल्या. ते मला बोलले की सर्व कपडे धुवून ठेवा आता माझे एक दिवस. आणि मग सर्व बॅग पॅक करत होते. आणि तुम्ही बघतायत किती कपडे धुवायला आता निघणार आहेत त्यांचे. आता एक वेळेसच तर नाही धुवू शकत, 2-3 दिवस आता थोडे थोडे कपडे धुणार मी. तर हे असं असतं आर्मीचं. एवढे कपडे जमा करून आणलेत त्यांनी, आणि काय काय टिफिन वगैरे ते बघत होती कशात काय आहे का वगैरे. तर हे असं असतं. ज्यांचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत ते माझ्या
ते मला म्हटलं म्हणजे त्यांना समजू शकतं की कसं असतं म्हणून. सो ते 2 महिन्यापासून बाहेर दुसरीकडे गेलेले होते. त्यामुळे आता ते कपडे धुता येत पण एवढेच कपडे नाही माणसांना धुता येत चांगलं, जसे आपण धुतो तसे. ती बॅगही धुवायची पण हिचा नंबर घ्यावा लागतो माहीत नाही, कारण ती खूप जडही आहे आणि सुकायलाही खूप त्रास देते. त्यात आज पाऊस वगैरे चालू आहे, त्यामुळे म्हटलं आता तिला चांगलं कडक ऊन पडलं की मग धुवू सर्व स्लिपिंग बॅग वगैरे असे कपडे. त्यानंतर मग बाहेर बघते तर ओली पावसाने पूर्ण रांगोळी ओली झालेली ती, संक्रांतीला काढलेली ती. म्हटलं चला आज गुरुवार आहे, आज गुरुवारची रांगोळी काढू. आणि मी हे साचे घेतले होते, वारानुसार असतात ते. तर ठीक आहे, एवढे काही चांगले नाही मिळाले ते, म्हणजे एवढं व्यवस्थित क्लिअर नाही डिझाईन हे होत त्याची उमटत, पण ठीक आहे म्हटलं. आणि मग छोटीशी अशी रांगोळी काढून घेते, कारण आई माझी आजी म्हणायची की घराची ओज अंगण सांगते. त्यामुळे मग आपलं अंगण तर नाही आता इथे, पण मग जे आहे ते आहे. आणि कपडे धुतले तर खरं एक बकेटभर, म्हणजे मशीनला लावून दिले होते मी अगोदरच. आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढली. पण मग आता कपडे टाकणार कुठे, कारण पाऊसही चालू होता आणि गॅलरीमध्येही 2 गॅलरीमध्येही पाऊस येतो, एकच गॅलरी जिथे पाऊस येत नाही. मग म्हटलं चला आता असं जुगाड करूया, आणि इथे जिन्यामध्ये दोरी बांधली. आणि माझ्या समोरचं जे क्वार्टर आहे तेही खाली आहे, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपल्यामुळे कोणाला त्रासही होणार नाही तर देऊ बांधून. आता समोर कोणी असतं तर ते बांधायलाही योग्य वाटलं नसतं. मग असं करून म्हटलं कपडेही सुकतील आणि माझी काढ घालही होणार नाहीत, कारण पाऊस आला की परत काढ परत टाक. म्हटलं चला इथे मस्त दिवसभर सुकतीलही कपडे. सो आपल्या लेडीजला असं काही ना काही जुगाड करावाच लागतो, नाही का. तर बघू शकता तुम्ही, वातावरण एवढं खराब झालं होतं आणि माझ्या मनात हाच विचार येत होता की मी सियाला आज नको होतं पाठवायला स्कूलला. पण दुपारी एवढंही खराब नव्हतं वातावरण, सकाळी, त्यामुळे मग पाठवलेलं. पण आता खूपच खराब झालेलं, म्हणजे खूप पाऊस वगैरे चालू होता. त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून आले आणि इथे माझं नेहमीचं मॉइश्चरायझर, बस बाकी काही नसतं ते. आणि आज मी नवीन मॉइश्चरायझर ट्राय करते, बघू कसं निघतं आहे ते. चांगलं निघालं तर तुम्हाला नक्कीच सांगेल मी. त्यानंतर मग मी पूजा करून घेतली आणि देवीचे पाठ वाचायला बसले. पूर्ण पूजा नाही दाखवत मी, कारण खूप वेळ लागतो त्याला, त्यामुळे म्हटलं नको, छोटीशीच क्लिप अशी आपली पाठाची घेतली. त्यानंतर पाठ झाल्यानंतर मग जपमाळही नेहमीप्रमाणे तोही केला. आणि खरंच सांगते मी की तुम्ही एकदा हे पाठ किंवा जपमाळ करून बघा, खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, खूप छान वाटतं की आपण स्वतःला जसं वेळ देतो तसा हा वेळ असतो, ज्यात कोणाचंच काही नाही, टेन्शन नाही, काहीच नाही, मनात विचार नाही, फक्त शांतता असते. सो बघा नक्की ट्राय करून. आणि मग मी पाठ घेत होते आणि आज 4था पाठ चालू होता माझा. म्हणजे मी रोज एक अध्याय घेते, तुम्हाला माहितीच आहे. सो ते संपला की पुन्हा दुसरा अध्याय असं सुरू करते. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी माझं देवघर. आता इथे तर जास्त काही नाही, मी आपलं असंच कार्डबोर्डचं तयार केलेलं आहे आणि थोडेफार देव आहेत जे दिवाळीच्या वेळेस महालक्ष्मी वगैरे आणलेली ते. बाकी असं काही जास्त नाही आहे, पण छान वाटतं बघितलं की फ्रेश. त्यानंतर मग माझा साबुदाणा केला आणि आता वाजले होते 12. म्हटलं चला आता थोडीशी पेटपूजाही करून घ्यावी. मग माझा साबुदाणा केला मी आणि खातच होते साबुदाणा की तेवढ्यात ते आले. आणि मला उकडलेल्या बटाट्यांचा साबुदाणा नाही आवडत फारसा, मी असेच बारीक काप करून करते. आम्ही साबुदाणा खातच होते, तेवढ्यात ते आले आणि म्हटले की मला पण भूक लागली आहे आणि मिरची पकोडा पण कर. मग मेथीची भाजी वगैरे तर झालेलीच होती, म्हटलं चला फटाफट मग मिरची पकोडा करून दिला त्यांना. आणि मेथीची भाजी आणि चपाती असं. खरं तर मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी एक नंबर लागते, पण आता माझ्याकडे नव्हतं बाजरीचं पीठ. आणि एकदा मी विकत आणून पॅकेट्स आणूनही ट्राय केलं, पण तेही काही एवढं बरोबर नाही वाटलं मला. सो मग आता मी तेही अवॉइड करते.
आणि मिरची पकोडा अशी डिश आहे ना, जी मला वाटतं प्रत्येकालाच आवडत असणार. आणि यांना तर खूपच आवडते. मलाही आवडते, पण यांना खूपच आवडते. सो त्यांचं नेहमी असतंच ते. बऱ्याच वेळा नाश्त्यालाही करायला लावतात ते मला. मग ब्रेड आणि ते मिरची पकोडा असं चालू असतं त्यांचं. सो मग आता इथे मी त्यांना फटाफट मिरची पकोडाही करते एका साईडला, आणि एक साईडला चपातीही करते. तसं त्यांना चपातीही नको होती आज, फुलके कर म्हणाले. सो मग आता फुलके करते. आणि बघा इथे माझा मिरची पकोडा तयार आहे मस्त. आणि मग हे बघा, असं मला माहिती असं गॅसवर डायरेक्टली भाजणंही चांगलं नाही आहे, पण त्यांना कोण सांगणार, त्यांना हे असंच आवडतं. मोस्टली ते अशीच खातात. चपाती नको म्हणतात, तेल वगैरे लावलेलं असतं आपण त्याला, तर ते नकोच म्हणतात मोस्टली. कधीतरी असं आपलं केली चपाती. मला म्हणजे खायला खरंच चांगलं असतं, पण ठीक आहे. त्यानंतर थोडंसं पीठ उरलं होतं, बेसन पीठ. म्हटलं त्याचं काय करावं. मग फटाफट एक छोटासा बटाटा कट केला आणि म्हटलं चला सिया खाईल, कारण तिला आवडतात बटाट्याचे भजी. मग ते करून घेतले. म्हटलं वाया जायला नको, आणि तिलाही आवडेल, तीही खुश होऊन जाईल. त्यामुळे मग ते केलं. आणि त्यानंतर मग किचन तसंच पडलेलं होतं. म्हटलं चला तिला घेऊन येते अगोदर. मग तिला घ्यायला गेले खाली. आणि मग तिला म्हटलं बॅग दे माझ्याकडे, पण नाही, तिला बॅग स्वतःच घ्यायची असते. त्यानंतर मग तिचं जेवण वगैरे झालं. दुपारी स्टडी करत होती. तिच्या मानाने म्हणजे मला तरी असं वाटतं की चांगलं करते. हँडरायटिंगही चांगलं आहे तसं. आणि मग संध्याकाळी ते म्हटले की मशरूम कर. मशरूम घेऊन आले होते दुपारी. सो आता ते करते. कांदा लाल करून घेतला. त्यात लसूण, टोमॅटो, आलं आणि खडे मसाले काय, लवंग, मिरे आणि दालचिनी असं टाकून ते चांगलं फ्राय करून घेणार आहे, लालसर होईपर्यंत. थोडंसं तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करणार. आणि ते फ्राय होतं आहे तोपर्यंत मी मशरूम धुवून ठेवलेले होते आणि ते कट करते. आणि आपल्याकडे हे मशरूम खरं तर फ्रेश मिळतही नाही, आणि मिळाले तरी आपल्याकडे याबाबत खूप सारे गैरसमज आहेत. पण ते खाल्लेले चांगलं असतं, आणि त्याची स्पेशली अशी शेती होते. त्यामुळे प्लीज गैरसमज काही बाळगू नका. आणि कांदा वगैरे लाल झाला होता. गॅस बंद केला आणि तोपर्यंत थोडंसं तूप किंवा तेल किंवा बटर असं काही टाकून फुल गॅसवर मशरूम फ्राय करायचे. अगदी थोडंसं टाकायचं. मी थोडंसं तूप घेतलेलं होतं आणि फुल गॅसवरच करायचं. म्हणजे स्लो किंवा मीडियम नका ठेवू, फुल गॅसवर करा. आणि नंतर मग ते कांदा वगैरेही थंड झालं होतं. आता त्याची पेस्ट बनवून घेणार आहे, पाणी न टाकता. आणि पेस्ट हे बघा किती छान पेस्ट तयार होते, कारण आपण ते तेलात फ्राय केलेलं असतं त्यामुळे. त्यानंतर मग त्याच कढईमध्ये तेल टाकलं, त्यात जिरे आणि तेजपत्ता टाकला. आणि आता ही पूर्ण पेस्ट त्यात हे करून घेणार. आणि मी ह्या मसाला आपण तेलामध्ये फ्राय करत होतो तेव्हा तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीही टाकू शकता, पण मी यामध्ये हिरवी मिरची नाही टाकली तेव्हा, कारण मी हीच पेस्ट, यातलीच थोडी पेस्ट सियाच्या भाजीसाठी काढून ठेवणार आहे. तिला थोडी फिकी भाजी बनवते आणि आम्हाला दोघांना थोडी स्पायसी लागतं, त्यामुळे तिची भाजी मी वेगळीच बनवते, कारण एवढ्या लहानपणी जास्त तिखट देणंही बरोबर नाही म्हणून. आणि आता यात मी मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर धनेपूड, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर घरचा मसाला, आपला घरगुती मसाला जो असतो तो. आणि त्यानंतर माझ्याकडे राजमा मसाला होता, सो तो टाकला. तो नाही टाकला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही, पण होता म्हणून म्हटलं चला थोडी वेगळी टेस्ट येईल म्हणून मी त्यात टाकला. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातच गरम पाणी टाकून ते टाकणार मी आता भाजीत, कारण त्यात बराचसा मसाला लागलेला असतो आणि तो कशाला वाया जाऊ द्यायचा, नाही का. सो थोडंसं पाणी टाकते मी, म्हणजे कसं व्यवस्थित मसाला सगळीकडे लागतो. आणि मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आणखी पुन्हा परतवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं झाकण ठेवते.
थोडंसं मलाई टाकते मी. क्रीम असेल तर क्रीम टाका, माझ्याकडे नव्हती म्हणून मी थोडीशी मलाई टाकली आहे. आणि मलाई स्किप करू नका, नक्कीच टाका. मला अगोदर वाटायचं, मी जेव्हा फर्स्ट टाईम बनवलं, की मलाई कशी लागत असेल, पण खरंच खूप छान फ्लेवरही येतो आणि टेस्टही येते आणि मुळात कलरसुद्धा छान येतो यामुळे भाजीला. आता तुम्ही बघा, मी काहीच असं कलर वगैरे ॲड केलेला नाही आहे, तरी भाजीला खूप छान कलर येणार. त्यानंतर मी थोडंसं आणखी मटर टाकते आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकते, जेणेकरून मसाला असं लागायला नको खाली. कारण नंतर मी तेल खूप जास्त नाही यूज केलेलं, कारण आपण कांदा वगैरे परतला होता, त्यातही तेल होतं त्यामुळे. आणि यांना म्हणजे सियाच्या बाबांना जास्त तेलकट नाही आवडत, सो त्यामुळे कमी केलं. पण अशा भाज्यांना थोडं जास्त तेलच चांगलं वाटतं मला तरी. थोडंसं यावर झाकण ठेवणार, म्हणजे मटर चांगले शिजतील. तसे मटर, ताजे मटर असले की लवकरच शिजतात म्हणा ते. सो थोडीशी वाफ काढून घेते. त्यानंतर त्यातली थोडीशी पेस्ट मी सियाच्या भाजीसाठी काढून ठेवली होती साईडला, मसाले वगैरे टाकण्याच्या अगोदरच. आणि आता यात आपण ते फ्राय केलेले मशरूम टाकून घेते. थोडेसे मशरूम राहू देणार मी सियासाठी. आणि मशरूम टाकले की छान असं पुन्हा मिक्स करून घेते. चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. पाणी मी अजूनही जास्त टाकलेलं नाहीच आहे. आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता, कमी जास्त. मी जास्त नाही पाणी टाकत, थोडीशी अशी घट्टसरच छान लागते त्या ग्रेव्हीच्या भाज्या. पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेने करू शकता पाणी. त्यानंतर मी इथे थोडीशी टाकली आहे कसुरी मेथी. आणि कसुरी मेथी मी मिक्सरला थोडीशी वाटून घेतलेली असते, जेव्हा पॅकेट ओपन करते मी डब्यामध्ये टाकण्यासाठी तेव्हाच. आणि त्यानंतर आता मस्त छान ताजी कोथिंबीर. कोथिंबीरशिवाय तर मजाच नाही. पुन्हा थोडंसं मिक्स करते आणि थोडंसं 2-3 मिनटं पुन्हा झाकून ठेवते. त्यानंतर बघा, आपली भाजी किती छान दिसते. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.